आपण अनेकदा ऐकतो फक्त 10% लोक श्रीमंत होतात आणि उरलेले 90% लोक आयुष्यभर आर्थिक संघर्षातच राहतात. प्रश्न हा नाही की ते कमी मेहनत करतात, प्रश्न हा आहे ते चुकीच्या पद्धतीने मेहनत करतात. 90% लोक पैसा कमवायला शिकतात, पण पैसा कसा सांभाळायचा, वाढवायचा हे कधीच शिकत नाही. शाळा, कॉलेज, नोकरी सगळं शिकवतात, पण अर्थसाक्षरता शिकवत नाही. म्हणूनच पगार वाढतो, पण खर्च त्याच्याही आधी वाढतो. कर्ज सामान्य वाटतं आणि बचत कंटाळवाण. 90% लोक भावनेवर निर्णय घेतात. मोठी खरेदी, चुकीची गुंतवणूक, अनावश्यक खर्च, आणि जेव्हा परिणाम येतात तेव्हा नशीब, सरकार, परिस्थिती यांना दोष दिला जातो. खरं सत्य हे आहे, आर्थिक स्वातंत्र्य नशिबाने नाही तर शहाण्या निर्णयाने मिळतं. जोपर्यंत माणूस पैसे कसे काम करतात हे समजून घेत नाही, तोपर्यंत तो पैसे कमावत राहतो, पण श्रीमंत होत नाही. आज जर तू वेगळा विचार केला तर उद्या तू त्या 10% मध्ये असशील. प्रश्न एवढाच आहे, तुला 90% मध्ये राहायचे की 10% मध्ये बनवायचे?